यायचा आहे तुमचा रिझल्ट, मॅडमचा रिझल्ट आणि तुमच्या आई साहेबांना पण रिझल्ट खूप छान मिळालाय. तो फॅमिली रिझल्ट शेअर करा. येस. येस, आता होईल करा. येस, गुड मॉर्निंग. मी केशव नागपूरकर. मी पिंपरी चिंचवड मधून बोलतोय. या सिस्टीम मध्ये सगळ्यात मुख्य कारण जॉईन होण्याचं वाढलेलं वजन आणि ते जवळजवळ पहिल्या 4 महिन्यामध्ये 18 ते 20 kg फॅट लॉस झालाय. आणि सुरुवातीला समजत नव्हतं की वजन कसं कमी करायचंय, का होत नाहीये. बरंच वॉकिंग करायचो, 5,000 स्टेप्स, 10,000 स्टेप्स करायचो, पण एकही किलो वजन कमी होत नव्हतं. पण जसं ही सिस्टीम जॉईन केली त्यानंतर माझं पहिल्या 4 महिन्यामध्ये 18 ते 20 kg फॅट लॉस झालंय. ते करता करता पहिले मॅरेथॉन केलं काही. असं बिफोर आफ्टरचा फोटो बघू शकता. खूप छान आहे आफ्टर मध्ये. पण तेवढं सहजासहजी नाही गेलेलं. त्याच्यासाठी नक्कीच काही बदल केलेत. ही सिस्टीम मध्ये राहिलोय, थांबलोय. नक्कीच. या 4 महिन्यामध्ये 20 kg फॅट लॉस झालाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मॅरेथॉन, जे आपले शरीर शुद्धीकरण होतं ते. त्याच्यामध्येच त्या 2 मॅरेथॉन केल्या आणि त्याच्यामध्येच मला खूप छान असं ट्रान्सफॉर्मेशन मिळालंय. आणि ते करता करता लाईफस्टाईल बदलताना नक्कीच एक 6.2चं मला शुगर होती, ती पूर्णपणे प्री डायबेटिक होतो, ती नॉर्मल झाली. आणि म्हणजे समजलं नाही की काय, म्हणजे जसे आपण आपल्याला मॅरेथॉन मध्ये बरेचसे बदल सांगितलेत. 5 पॅरामीटर: पाणी किती पिलं पाहिजे, किती वेळ झोपलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, 7 तासाची झोप पाहिजे. या सगळ्या गोष्टी करता करता जशी मी लाईफस्टाईल चेंज केली, 20% वर्कआउट, 80% सकस संतुलित आहार, ते करताना माझं हे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन झालंय. आणि त्यानंतर जवळपास या सिस्टीम मध्ये येऊन आता 2 वर्ष झालेली आहेत. आणि सुरुवातीला 4 महिने केल्यानंतर माझ्या घरी म्हणजे मिसेसनी, वैशाली नागपूरकर, हिने सुद्धा सुरू केलं. तिचंही पहिल्या 3 महिन्यामध्ये 12 kg फॅट लॉस झालाय. आणि थायरॉइड डिटेक्ट झाला होता, तो पण नील झाला या सकस संतुलित आहारामुळे आणि 20% वर्कआउटमुळे. तर निश्चितपणे ते करता करता फॅट लॉस झालाय, थायरॉइड क्लिअर झालाय. आणि त्यानंतर आईची सुद्धा एनर्जी लेवल खूप छान वाढली. हा फोटो बघू शकता. एक बिफोर आणि आफ्टर मध्ये. म्हणजे जवळजवळ 12-13 kg फॅट लॉस झाला या बिफोर आणि आफ्टर मध्ये येऊन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 ते 5 मॅरेथॉन केल्यात. आणि मॅरेथॉन मध्येच सगळं हे क्लिअर झालेलं आहे. आणि आतापर्यंत म्हणजे 2 वर्षापर्यंत 20% हा वर्कआउट ठेवलेला आहे आणि सकस संतुलित आहार जो 80% आहे तो चालू ठेवलाय. त्यामुळे खूप छान रिझल्ट मिळालाय. सिस्टीम आणि जे कोच सांगत गेला आणि जे सकस संतुलित आहार, जे सकाळचा जो आपला ब्रेकफास्ट बदलला, चहा बदलला, फक्त या 2 गोष्टी बदलल्याने एक खूप छान असं ट्रान्सफॉर्मेशन मिळालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आईचं सुद्धा, आमचं जवळजवळ 60 वर्षापूर्वीचा चहा बंद झालाय. सकाळचा चहा आणि ब्रेकफास्ट बदलला. खूप छान असं ट्रान्सफॉर्मेशन मिळालेलं आहे. एनर्जी लेवल वाढली आहे, शुगर झाली, ब्लड प्रेशर, बीपी झालं, हे सगळं बऱ्यापैकी नॉर्मल आलेलं आहे. आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे 20%चा जो वर्कआउट आहे आणि सकस संतुलित आहार 80%, तो आम्ही पूर्ण फॅमिली सकाळचा जो आहे तो आम्ही घेतोय. आणि निश्चित मॅरेथॉनने आम्हाला खूप छान असं बदल घडून आणलेले आहे. ट्रान्सफॉर्मेशन होण्याचं मुख्य कारण जे आहे ते आपलं शरीर शुद्धीकरण जे आपण करतो, मॅरेथॉन डिटॉक्स, ते सगळ्यात मुख्य कारण आहे. येस, थँक्यू, थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. येस, थँक्यू सो मच. येस, क्या बात आहे केशव सर. या रिझल्टसाठी तुम्ही पूर्ण फॅमिलीने मॅरेथॉनवर जास्त फोकस केला. येस, येस, नक्कीच. 80-20 मॅरेथॉन. 80-20चा फॉर्म्युला तुम्ही यूज केला. हो. येस. येस. क्या बात आहे. थँक्यू सर, तुम्ही तुमचा रिझल्ट शेअर केला. येस. येस, थँक्यू, थँक्यू सो मच.